गेल्या काही दिवसांपासून ठाणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकासाठीच्या चर्चा सुरू असतानाच आता राज्य सरकारने काही नवीन नियम आणले आहेत. स्वीकृत नगरसेवकांची ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील संख्या वाढणार आहे. मात्र पात्रतेचे निकष आता बदलण्यात आले आहेत. शिक्षण, वैद्यकीय, प्रशासन, कायदा, अभियांत्रिकी, सामाजिक कार्य, नगरविकास अथवा शहर नियोजन या क्षेत्रातला किमान 5 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्तीच आता स्वीकृत नगरसेवक बनू शकणार आहे. फक्त राजकीय कार्यकर्ते नाही तर तज्ज्ञ लोक देखील सभागृहात असावे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने या नियमांमध्ये बदल केले आहे. त्याचप्रमाणे स्वीकृत नगरसेवकांना सभागृहामध्ये आपली मतं मांडण्याचा अधिकार निश्चितपणे असणार आहे. त्याचप्रमाणे विविध समित्यांवर काम करण्याचा देखील अधिकार असणार आहे आणि चर्चेमध्ये सहभागी होण्याचा देखील अधिकार असणार आहे. परंतु काही महत्त्वाच्या निवडणुकांमध्ये मतदान करण्याचा अधिकार मात्र त्यांना नसू शकतो. पक्षाच्या संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची वाटप आता महानगरपालिकेमध्ये होणार आहे. महापालिकेत ज्या पक्षाचे नगरसेवक जास्त त्यांना स्वीकृतच्या जास्त जागा देखील मिळणार आहेत.